नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 शैक्षणिक सत्र 2026-27 मधील 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश सुरू करण्यात आली होती. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत शून्य फेरीचा माहिती बघितली होती. आपण आज बघूत की पहिली फेरीची माहिती. त्याच्यामध्ये या फेरीमध्ये विद्यार्थी नोंदणी किंवा कॉलेजचा प्रिफरन्स 21 तारीखपासून 23 तारीखपर्यंत होते, पण शासनानं 25 तारीख 6 वाजेपर्यंत त्याची मुदत दिली होती. तर 25 तारीखपर्यंत तुम्ही कॉलेजचा प्रिफरन्स दिलेला आहे. त्याच्यानंतर ॲडमिशनचं प्रक्रिया कसं राहतात आपण बघू. प्रवेश कार्यवाही आपण बघितले असलं तर नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी आणि भाग 1 भरणे किंवा भाग 2 भरणे हे सर्व गोष्टीसाठी त्यांनी 21 ते 25 तारीखपर्यंत मुदत दिलेली होती आणि अलॉटमेंट प्रोसेस 26 ते 28पर्यंत आहे. आपला वाटप प्रक्रिया पण 29पर्यंत आहे. म्हणजे आपल्याला 29 तारीख 11 वाजेपर्यंत ऑनलाईनवर आपला ॲडमिशन कोणते कॉलेजमध्ये निश्चित करायचे आहे ते माहिती होतं. तर हे ॲडमिशनचा प्रोसेस जे आहे 29 तारीख 12 वाजेपासून 3 तारीख 6 वाजेपर्यंत आहे. म्हणजे आपण हे 6 दिवसात कधी ॲडमिशन कॉलेजमध्ये जाऊन घेऊ शकता. आपल्याला 29 तारीखला 11 वाजता आपण जे मोबाईल नंबर दिलेला आहे म्हणजे रजिस्टर्ड मोबाईलवर आपल्याला मेसेज येतो आणि आपण ते कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण आपलं लॉग इनवर प्रोसीड फॉर ॲडमिशन हे टॅब निवडायचे आहे. त्याच्यानंतर जे कागदपत्र कॉलेज आपल्याकडून मागणी करते ते कागदपत्र देऊन आपल्याला प्रवेश निश्चित करायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी 5 जूनपासून कार्यवाही सुरू होणार आहे. हे पहिल्या फेरीची माहिती आहे. तुम्ही हे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.